नमस्कार. वैद्यकीय क्षेत्रामध्ये प्लेसिबो इफेक्ट नावाचा एक मोठा इफेक्ट अतिशय प्रसिद्ध आहे. या प्लेसिबो इफेक्टमध्ये काय असतं की एखाद्या रुग्णाला एखादा आजार आहे, तर त्या रुग्णाला कुठल्याही प्रकारची त्या आजारावरची गोळी न देता साधी दुसरी कसली तरी, उदाहरणार्थ साखरेची किंवा बी कॉम्प्लेक्सची, ज्याचं काही औषधी गुणधर्म त्याच्यात काही नाहीत, अशी गोळी देतात. पण त्याला सांगण्यात येतं की हे जे औषध आहे हे तुझा आजार बरा करणार आहेत. आणि जर त्या रुग्णाचा त्याच्यावर खरंच विश्वास असेल तर त्याला त्या प्लेसिबो इफेक्टमुळे, केवळ मनाच्या अशा धारणेमुळे त्याला बरं वाटायला लागतं. आता हा जो प्लेसिबो इफेक्ट आहे तो आनंदासाठी वापरता येईल का? तर निश्चित वापरता येईल. आपण जर स्वतःशी ठरवलं की आजचा दिवस आनंदित जाणार आहे, माझं जीवन आनंदित होणार आहे, तर हळूहळू आपल्याला परिस्थिती आसपासची बदलायला लागते आणि आपण खरंच आनंदी व्हायला लागतो. पण बऱ्याचदा आपली त्याच्यावर पूर्ण श्रद्धा नसते. एका गावामध्ये खूप दुष्काळ पडतो आणि तिथे एक साधू महाराज आलेले असतात. सगळेजण त्यांना विचारतात की याच्यावर उपाय काय? तर साधू महाराज म्हणतात की एक मोठा यज्ञ करावा लागेल, गावातले सगळे त्याला हजर पाहिजेत आणि श्रद्धेने हजर पाहिजेत. असं जर झालं आणि तो यज्ञ झाला तर या गावात पाऊस पडेल. गावकरी सगळे तयारी करतात, यज्ञ होतो, पण पाऊस काही पडत नाही. ते साधू महाराजांना वाटतात असं कसं काय, तुम्ही तर म्हणला होतात. साधू महाराज म्हणतात हो, यज्ञ केला आपण, पण तुमची श्रद्धा नव्हती. गावकरी म्हणतात असं कसं म्हणता तुम्ही? तर साधू महाराज म्हणतात की तुमच्यापैकी किती जण छत्री घेऊन आले होते? जर पाऊस पडेल अशी तुमची श्रद्धा होती तर तुम्ही छत्री घेऊन यायला पाहिजे होतं. ज्या अर्थी तुम्ही छत्री घेऊन आला नाहीत त्या अर्थी तुमची श्रद्धा पूर्ण नव्हती. आणि अशा अर्धवट श्रद्धेने किंवा पूर्ण श्रद्धा नसल्याने बरेचदा आपल्याला जे काही आपण करतो त्याच्यामधून त्यातनं रिझल्ट मिळत नाहीत. आपल्याला बऱ्याच जणांचं बरंच ऐकतो, बऱ्याच प्रवचन ऐकतो, व्हॉट्सअप ग्रुपवर बरेच काही मेसेजेस येतात, सगळं करतो आपण, पण त्याच्यावर आपला पूर्णपणे विश्वास असला पाहिजे एखादी गोष्ट आपण करताना, तर आपल्याला त्यातनं निकाल दिसतात. जसा हा प्लेसिबो इफेक्ट आहे तसा एक नोसिबो इफेक्ट पण आहे, ज्याने माणूस दुःखी होतो. हा नोसिबो इफेक्ट काय आहे? तर एका कैद्याला शिक्षा होती की त्याने काहीतरी खूप मोठा गुन्हा केलेला असतो, कोणाला तरी मारलेलं असतं, तर त्याला शिक्षा मिळते की याला साप डसवून मारायचं, म्हणजे साप त्याला चावेल अशी व्यवस्था करायची आणि त्यात तो मरेल. ज्या दिवशी त्याला मृत्यू द्यायचा असतो त्या दिवशी त्याचे डोळे बांधण्यात येतात आणि त्याला पायापाशी साप न डसवता फक्त सुईने टोचलं जातं आणि त्याला सांगितलं होतं की हां, तुला साप चावला आहे. आणि खरंच थोड्या वेळाने तो मरतो. म्हणजे बऱ्याचदा असं होतं की कुठली घटना झालेली नसताना आपण त्या घटनेविषयी जो वाईट विचार करतो किंवा छोटीशी घटना असते त्याला मोठं करून बघतो, त्याने बऱ्याचदा आपला आनंद नाहीसा होतो. अल्बर्ट एलिस नावाचा एक मानसशास्त्रज्ञ होऊन गेला. तो म्हणतो घटनांपेक्षाही त्या घटनांकडे आपण कसं बघतो याच्यावरती सगळं काही ठरतं की आपण किती आनंदी आणि किती दुःखी. आपल्या काम करताना एक छोटीशी चूक होती, ठीक आहे, चूक झाली, पण त्याच्यावर आपण पुढचा विचार करायला लागतो की मग माझी नोकरी जाईल का, मग बॉस काय म्हणेल, असं होईल तसं होईल. हा जो पुढचा निगेटिव्ह विचार आहे त्याने आयुष्यातला आनंद नष्ट होतो. तर आपण दोन्ही इफेक्ट बघितले, प्लेसिबो आणि नोसिबो. यातला प्लेसिबो इफेक्ट आनंद देतो तर नोसिबो इफेक्ट आपल्याला दुःख देतो. तर आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला प्लेसिबो इफेक्ट वापरून आपलं आयुष्य कसं आनंदी करता येईल याचा आपण प्रयत्न करूयात. अशी व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर जरूर लाईक करा, सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येत राहतील. आणि आपल्या जवळच्यांबरोबर हे व्हिडिओ जरूर शेअर करा, म्हणजे त्यांनासुद्धा आनंदी जीवनाच्या छोट्या छोट्या टिप्स मिळत राहतील. नमस्कार.